अहो चल काय करताय चल तुम्ही? म्हटलं ना, चल ना जेव ना आपण चल चल सगळं करणार मी आता. काय करताय मला तुम्ही? माझा- ए लांब व्हायचा माझ्यापासून. अनु आणि अविनाशच्या नात्यात येणार दुरावा. मी सांगितलं होतं का उपवास करायला? मी सांगितलं होतं का तुला उपवास करायला? अरे असं काय होणार आहे? तू उपवास धरलास तर पैसे मिळणार आहेत आपल्याला. तू उपवास धरला म्हणून कर्जमाफी होणार आहे. संसार माझा रेखीते या मालिकेमध्ये अनु आणि अविनाश मध्ये खूप मोठं भांडण होताना दिसत आहे. तिला सांगा मध्ये बोलू नकोस. तू गप्प बस ना. तू जा तुझ्या खोलीत. मी कुठेही जाणार नाही. पिहू बाबा काय करतायत ना ते बघायचंच आहे मला. खरं तर वटपौर्णिमासाठी जो उपवास अनुने ठेवला होता तो उपवास सोडण्यासाठी अनु अविनाशची वाट पाहत होती. पण अविनाश शनायाच्या इथे जेवून घरी आला आहे आणि त्यामुळेच संतापताना दिसते अनु. आणि ती भावुक सुद्धा झाली आहे. तिचं इमोशनल ब्रेकडाऊन होताना दिसते. आणि आता तिचं एवढंच म्हणणं आहे की माझा उपवास सुटला नाहीये, निदान माझ्या बरोबर बसा तरी. जेवू नका पण माझ्या बरोबर उपवास सोडताना बसा. आणि तेव्हाच अविनाश तिच्यावरती भडकून तिला एवढंच म्हणतो की उपवास ठेवायला मी सांगितला नव्हता. जर उपवास नसता ठेवलास तरी चाललं असतं. उपवास ठेवून काहीच होणार आहे ना, मला पैसे भेटणार ना मला काम भेटणार. आणि एवढं सगळं तो बोलतो ज्यामुळे फार वाईट वाटलं आहे अनुला. आणि तिथेच तो तिला जबरदस्ती किचन मध्ये घेऊन जातो आणि एकदम बेशिस्तपणाने जेवताना दिसतोय. आता बघायचं हे आहे की शनायामुळे अनु आणि अविनाश मध्ये जे दुरावा आला आहे त्याला कसं सामोरी जाणार अनु, हे पाहण्यासाठी तुम्हाला मी संसार माझा रेखीते ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेटसाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.